गणपति आने वाले हैं, लेकिन डेकोरेशन का क्या? फिर याद आया, अरे भाई SD ट्रेडर्स है ना। यह कोई नॉर्मल शॉप नहीं है, ये तो हर फेस्टिवल का डेकोरेशन अड्डा है। गणपति का तोरण चाहिए या दिवाली की लाइट्स, शादी का सामान या बर्थडे के बलून्स, यहाँ सब मिलेगा और वो भी एक ही जगह पे। क्वालिटी ऐसी कि गणपति भी खुश हो जाए, मम्मी भी खुश हो जाए और बजट भी खुश हो जाए। डेकोरेशन रिंग सिर्फ 150 रुपीज़ में। डेकोरेशन का फुल कलेक्शन सिर्फ SD ट्रेडर्स पर, तो जल्दी विजिट कीजिए। उल्हासनगर आगामी गणेश उत्सव को शांतिपूर्ण और सुव्यवस्थित ढंग से मनाने के लिए उल्हासनगर पुलिस प्रशासन और उल्हासनगर महानगरपालिका की संयुक्त बैठक आयोजित की गई। इस बैठक में शहर के प्रमुख गणेश मंडलों के पदाधिकारी भी उपस्थित रहे। बैठक के दौरान पुलिस विभाग ने मंडलों को सुरक्षा, भीड़ नियंत्रण और ध्वनि प्रदूषण नियमों के पालन संबंधी मार्गदर्शन किया। वहीं उल्हासनगर मनपा ने स्वच्छता, पंडाल निर्माण की सुरक्षा और ट्रैफिक व्यवस्थापन को लेकर विशेष निर्देश जारी किए। अधिकारियों ने मंडलों से अपील की कि उत्सव के दौरान नियमों का पालन करें और शहर की सामाजिक सौहार्द व सुरक्षित वातावरण बनाए रखने में प्रशासन को सहयोग दें। गालबोट लागला नाही गेलं पाहिजे आणि हा जो आहे गणपती उत्सव चांगल्या प्रकारे पार पडला पाहिजे, याच्याकरताच ही मीटिंग आयोजित केलेली आहे। काही माझ्या एक गणपती मंडळाने एक सूचना होती की आपण जे गणपती उत्सवात डीजे लावतो किंवा फटाके फोडतो किंवा खूप काही असा अनावश्यक खर्च करतो, परंतु जे गणपतीचे जे मंडळ आहे त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये काही गरीब असेल एखादा, त्याला खरंच वैद्यकीय मदत पाहिजे, मग आपण जे वर्गणीच्या स्वरूपात जे पैसे जमा करतो त्याच्यातून त्यांना काही आर्थिक मदत करता येते का? किंवा एखादी काही फॅमिली असते असे गरीब की त्यांना शाळेची फी भरता येत नाही, अशा लोकांना आपल्याला काही मदत करता येईल का? तर अशा स्वरूपाचं जर काही एखाद्या काही मंडळाने जर ह्या वर्षी जर काही चित्र केलं किंवा असा प्रयत्न केला तर मला वाटतं उल्हासनगर मध्ये सर्व ठिकाणी आणि आपला जो आपण जे करणार आहे तेच इतर मंडळही त्याचा बोध घेतील असं मला वाटतं। MPCBने जी ऑर्डर काढलेली आहे त्याप्रमाणे मगाशी तुम्ही भाषणात सांगितलं की नैसर्गिक स्रोतांमध्ये 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्त्या विसर्जित केल्या जाऊ शकतात, तर त्या कुठे केल्या जाऊ शकतात आणि त्याच्याबद्दल काही मार्गदर्शक सूचना आहेत का? कारण पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये त्या विसर्जित केल्या जाऊ शकतात। यामध्ये मार्गदर्शक तत्वे जे 1 ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे प्रसिद्ध केलेले आहे त्यानुसार 6 फुटापेक्षा जास्त जे उंचीच्या मूर्ती आहेत त्या नैसर्गिक स्रोतामध्ये त्यांना विसर्जित करण्याचे या सूचना आहेत। पण आपले ज्या सूचनेच्या अनुषंगाने जे काही स्रोत आहेत अशा स्रोताबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर काही निर्णय घेण्यात येतील। आताच माननीय महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी सांगितलं आहे की खाडीमध्ये जे 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती त्यांचे आम्ही विसर्जित करण्याच्या बाबतीत विसर्जन करण्याबाबतीत हे करण्यात येईल व नियोजन करण्यात येईल। धन्यवाद सर। डेकोरेशन नावाखाली थर्माकोलचा वापर केला जातो, यावर कशी कारवाई करण्यात येईल? हा, या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग याबाबत संयुक्त कारवाई करण्यात येईल। सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा खूप मोठा उत्सव आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला वाटते माननीय न्यायालयाने आपल्या महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जे आपल्याला नियम आखून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे, त्याचंच आज सगळे उजळी आम्ही करून दिलेली आहे। नागरिकांना आव्हान केलं की पर्यावरणपूरक तर असावाच पण ध्वनी प्रदूषण मुक्तही असावा आणि जे मंडपाची परवानगी असेल त्यालाही आम्ही सूट दिलेली आहे। त्या अनुषंगाने सगळ्या नियमाचे पालन करायचे आहे आणि त्या पद्धतीनं मुख्य जो नियम आहे तो म्हणजे 6 फुटाच्या जर तुमच्या वरती जर मोठ्या मूर्त्या असतील तर त्याची जे आपण हे करणार आहोत ते खाडीमध्ये करणार आहोत, उल्हासनगरमध्ये त्याचं विसर्जन होणार नाहीये। तर त्या अनुषंगाने ही मला वाटते कुठेतरी आम्ही आव्हान करणार आहोत की ह्याची जागरूकता सगळीकडे असावी नागरिकांमध्ये।
मॅडम, जी मंडप कमिटी वगैरे KIL नुसार तयार झालेली आहे, तर त्याबद्दल म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे का? मला वाटतं याच्याविषयी DCP साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, पण आमच्या लेवललाही जसे की आमचे ॲडिशनल असतील, DCP आमचे जे DMC आहेत, त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर्स आहेत, खाली मुकादम पासून ते सुपरवायझर पासून सगळ्यांची टीम आम्ही आखणी करून दिलेली आहे. फायरची NOC असेल त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. बाकी DCP साहेब तुम्हाला त्याविषयी पोलिसांच्या विषयी सांगतील. मॅडम, गणेश स्पर्धा तुम्ही घेणार आहात आणि त्याच्याबद्दलची पारितोषिकही जाहीर केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा या मागचा दृष्टिकोन आहे, त्याबद्दल काय माहिती आहे? काय होतं ना, पर्यावरणपूरक म्हटलं तर फक्त तसं बोलून चालणार नाही, लोकांकडून ते करूनही घ्यावं लागेल आणि त्याची कुठे मागणी फार असते. म्हणजे प्लास्टिकची सजावट असू दे, मोठ्या कमानी असू दे, कॉम्पिटिशन असू दे, कुठेतरी एक इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय त्याला एक सरळ एक मार्ग मिळणार नाही. म्हणूनच आमचा एक उपक्रम पोलिसांमार्फतही तो होणारच आहे. तर आम्ही संयोजक पद्धतीने कसं त्याला एक वळण देऊ, हा आमचा प्रयास आहे त्यामागचा. मंडल के कुछ सदस्यों ने अपनी समस्या को बताया, जैसे मीटर का जो पॉजिटिव लेते हैं वो वापस नहीं करते, तो उस बारे में क्या कहना है? मुझे लगता है वो सवाल अंबरनाथ के लिए था, उल्लासनगर के लिए नहीं था, पर अगर ऐसा है हमारी तरफ भी तो वी विल वेल टेकन, मतलब हम उसको उस तरीके से ही लेंगे, पॉझिटिव्हली लेंगे. नमस्कार. आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये आपण DJ वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणार आहे याविषयी आपण सांगितलेलं आहे. तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला, जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये. या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात, एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते, त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते. ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते. आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत. त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे. सर, मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना यावर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला? त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCBला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत. यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार. सर, आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्या आहेत, विसर्जनाची मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस नंतर पण चालते, त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असेल? त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो. आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात. त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही, परंतु विना परवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. पण ते मिरवणूक निघूच नाही म्हणून काय केलं? अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे WhatsApp नंबर 9021 499 607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021 499 607 पर कॉल करें.